मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि या मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो। याचं कारण मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याची गरज होती। कुठलाही कायदा, कुठलंही आरक्षण, कुठलीही सवलत जर कायद्याच्या चौकटीत द्यायची असेल तर त्याच्या आधी काही पूर्व अटी असतात। त्या पूर्व अटी पूर्ण करणं गरजेचं असतं आणि ती पूर्वबंधन हे सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या निवाड्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे या पूर्व अटींनी पूर्वबंधनं ही कायद्यात परिपूर्ण केल्याशिवाय आरक्षण किंवा सवलत ही बिनआधार ठरते आणि अशी कुठलीही परिस्थिती न निर्माण करता कायदेशीर आधारावर इंदिरा साहनी निवाड्यात दिलेल्या सगळ्या टेस्ट पूर्ण करत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयात उद्धवजींच्या काळात नीट केस प्रेझेंट न केल्यामुळे देवेंद्रजींनी दिलेलं मराठा समाजाला सवलतीने आरक्षण व्यपगत करताना जी निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली त्याच्यावर सुद्धा उतारा आणि उत्तर परिपूर्ण करत आता हे आरक्षण मिळालं आहे आणि त्यामुळे या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला आता लागू झालाय। या मिनिटापासून, या सेकंदापासून लागू झालाय। अपेक्षा तर हीच आहे की याला न्यायालयामध्ये विघ्नसंतोषी लोकांनी आवाहन देऊ नये, पण ते दिलंच तर त्याला परिपूर्णतेने उत्तर शोधणारा हा कायदा आहे आणि म्हणून ऐतिहासिक असा हा कायदा आमच्या सरकारने दिला। याबद्दल आम्हाला समाधान, आनंद आहे, समाजामध्ये उत्साही आहे। सर, बाळासाहेब थोरात असं म्हणतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं, आता मराठा समाजाच्या जे काही नागरिक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना नोकऱ्या तुम्ही देणार का? स्वतः सरकारमध्ये असताना उद्धवजींनी यातली एकही गोष्ट केली नाही। समाजाच्या बाजूने न्याय, निवाडा, कायदा करण्यासाठी एकाही समितीच्या बैठकीचा पाठपुरावा माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजींनी केला नाही। आज प्रश्न विचारतायत तर प्रश्न विचारतायत म्हणून सांगतोय, राज्यामध्ये येणारी परकीय गुंतवणूक, राज्यात निर्माण होणाऱ्या 1,53,000 नोकऱ्यांचा बॅकलॉग, राज्यात ज्या पद्धतीची धोरणं व्यवसाय आणि व्यावसायिकांना रोजगार निर्मितीसाठी पूरक होत आहेत, यातनं आपल्या समाजाला आणि सर्व समाजाला त्यांच्या अधिकाराच्या नोकऱ्या मिळण्याचंच वातावरण आणि निर्णय हे एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादाचं सरकार करेल। सर, मुंबईसाठी भाजप विशेष तयारी करते। उद्या जे.पी. नड्डा मुंबईत आहेत, संमेलन देखील घेणार आहे। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय जे.पी. नड्डाजी उद्या दुपारी 12:30ला मुंबईत येतील। 1.5 दिवसाचा त्यांचा दौरा हा संघटनात्मक येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे। 3 लोकसभांचं एक क्लस्टर, याचा अर्थ मुंबईमध्ये 2 क्लस्टर आम्ही संघटनात्मकरित्या केले आहेत। त्या पूर्ण लोकसभांच्या निवडणुकांच्या मॅनेजमेंटसाठी 6 लोकसभेच्या मॅनेजमेंट कमिटीज, लोकसभा निवडणूक संचालन समिती आम्ही बनवल्या आहेत। 6 लोकसभांचा कोर ग्रुप बनवला आहे। या 6 लोकसभांच्या निवडणूक संचालन समितीची आणि कोर कमिटीची बैठक माननीय राष्ट्रीय अध्यक्षजी घेणार आहेत। बरोबरीने 6 लोकसभा जिंकून येण्यासाठी आम्ही बनवलेला आमचा रोडमॅप, याची संपूर्ण माहिती अवगत करून आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत।
त्यानंतर संध्याकाळी 3 लोकसभा क्षेत्रांचं बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांचं संमेलन हा मेळावा अंधेरी पूर्वला त्या ठिकाणी होणार आहे. त्याला माननीय राष्ट्रीय अध्यक्षजी संबोधित करणार आहेत. दुसऱ्या दिवशी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेल्या योजनांच्या लाभार्थी जे आहेत त्यात एका विधानसभेतील सायनमधल्या लाभार्थ्यांशी संवाद माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सायनला करणार आहेत. आणि या दरम्यान भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वंदन करतील. सावरकर सदन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घराला भेट देतील आणि त्याबरोबर प्रमुख प्रदेशातल्या नेत्यांची बैठकी करतील. सर, भाजप महाराष्ट्रामध्ये 32 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे महायुतीमध्ये, अशी चर्चा सर्वत्र होते. असा काय फॉर्म्युला ठरला आहे का भाजपकडून महायुती संदर्भात? महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय. महायुतीचा फॉर्म्युला स्पष्ट आहे. महायुतीतल्या सर्व पक्षांनी एकत्र मिळून ठरवलंय की 48 पैकी 42 जागा आम्हाला जिंकच्यावर जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी कोण किती जागा लढेल याचा अंतिम निर्णय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार घोषित करतील. सर, बाळासाहेब सराटे असं म्हणतायत की सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेल का? जर का या आरक्षणाला कोर्टात आव्हान दिलं तर कुठेतरी ओबीसीच्या आरक्षणाला देखील धक्का लागू शकतो, असं बाळासाहेब सराटे म्हणतात. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागण्याचा प्रश्नच येत नाही. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का उद्धवजीच्या सरकारच्या काळात होता. त्या अगोदरच्या देवेंद्रजींच्या काळामध्ये त्याच्यावर कायदाही केला होता. आता या सगळ्या घटनेमध्ये न्यायालयात कोणी जाऊ नये अपेक्षा असली तरी गेले तर इंदिरा साहनी यांनी त्यांच्या निवाड्यामध्ये, इंदिरा साहनी केसच्या निवाड्यामध्ये ज्या टेस्ट कंपल्सरी केल्या त्याची परिपूर्तता झाली आहे. बरोबरीने सर्वोच्च न्यायालयासमोर देवेंद्रजींच्या काळात केलेल्या कायद्यातल्या निरीक्षणांची परिपूर्तता झाली आहे. क्वांटिफायबल डाटा हा गोळा झालेला आहे. हिस्टॉरिकल रेफरन्स कलेक्ट केलेले आहेत. यासाठीचे आवश्यक असलेल्या ज्या संस्था आहेत, गोखले किंवा अन्य, या संस्थांनी त्याच्यावर व्हॉल्यूम ऑफ डाटा सुद्धा कलेक्ट केलेला आहे. सजेशन, ऑब्जेक्शन्स कलेक्ट केलेले आहेत आणि आयोगाने त्याला रॅटिफाय केलं आहे. कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली आहे आणि सभागृहात त्याला आता अंतिम स्वरूप मिळालं आहे. त्यामुळे कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मला असं वाटत नाही की याला आता कोणी नख लावू शकेल. 2014ला 16%, 2018ला 13% आणि आता 24मध्ये 10%. आरक्षणाची मर्यादा कुठेतरी खाली आली आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घोषणा झाल्या दिसून येतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं ते पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने. त्यावेळेला ना कुठला कायदा केला, ना कुठल्या आयोगाचं रॅटिफिकेशन होतं, ना सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्व अटी आणि पूर्वबंधाने पूर्ण केली होती. कागदाचा एक तुकडा त्यांनी केवळ समिती करून मंजूर करून दिला. ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातलं. आता मी जे सांगितलं या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या हे महायुतीच्या काळातलं. आणि म्हणून ज्या पद्धतीचा डाटा कलेक्ट होईल त्या आधारावरच आरक्षण मिळेल आणि ते आरक्षण आता योग्य मिळालेलं आहे. आशीष जी, आज मराठा आरक्षण को लेकर के एक प्रस्ताव पारित हुआ और पूरी तरीके से कानून ला करके जो है महाराष्ट्र में मराठाओं को 10% आरक्षण देने का काम जो सरकार ने किया है. आज हमारे लिए बहुत आनंद, गर्व और अभिमान का दिन है. सालों से हमारा मराठा समाज इस आरक्षण की मांग को लेकर संघर्ष कर रहा था. देवेंद्र जी की 2014 की सरकार ने उसके ऊपर कानून भी किया था. वो बॉम्बे हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट में इनिशियली कानूनन तरीके से सही भी ठहरा गया. देवेंद्र जी की सरकार चली गई, उद्धव जी की सरकार आई और उद्धव ठाकरे जी के, शरद पवार जी के सरकार ने जो कानून देवेंद्र जी ने सुप्रीम कोर्ट तक बचाया था उसको सही रिप्रेजेंट न करने के कारण
वो गपगत हो गया। आज आनंद इस बात का है कि यहाँ पर एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी और अजित दादा पवार की सरकार ने क्वांटिफाइबल डाटा, हिस्टोरिकल रेफरेंस, वॉल्यूम ऑफ सजेशंस और उस वॉल्यूम के आधार पर किए हुए निष्कर्ष लाने की प्रोफेशनल संस्थाएं, इन सब के आधार पर किया हुआ प्रस्ताव मागास वर्ग आयोग ने रेटिफाई किया और बैकवर्ड कमीशन ने रेटिफाई किया हुआ इस रिपोर्ट को कैबिनेट ने मंजूरी दी और सदन ने उसको पारित करके कानून किया है। ये कानून करते समय इंदिरा साहनी कोर्ट में जो प्री कंडीशंस बताई गई है, वो सभी प्री कंडीशंस को पूरा करने का काम इस एक्ट को पारित करने के पहले सरकार ने किया है। सबसे मजबूती की बात है। और उससे भी मजबूती है कि जो देवेंद्र जी के समय पर बनाया हुआ आरक्षण का कानून जब सर्वोच्च न्यायालय के लार्जर बेंच के सामने उद्धव जी के सरकार ने ठीक रिप्रेजेंट न करने के कारण खारिज किया गया था, उस समय पर जो फाइंडिंग्स लार्जर बेंच ने की थी, वो फाइंडिंग्स को भी परिपूर्ण करने का काम अब के 10% के कानून ने किया है। तो मुझे लगता है 100% कानूनन प्रक्रिया से किया हुआ यह आरक्षण मराठा समाज को बहुत खुशी, आनंद और उनकी मांग को पूरा करने वाला है। चुनावी आरक्षण जो दिया था वो कांग्रेस के पृथ्वीराज चौहान जी के सरकार ने, ना कोई आयोग था, ना कोई कमेटी थी, ना क्वांटिफाइबल डाटा था, ना हिस्टोरिकल रेफरेंस थे। एक कमेटी ने पेपर बना के दिया और उसके ऊपर चुनाव के सामने जो गए थे, वो काम तो किया था पृथ्वीराज चौहान जी के सरकार ने। 3 महीने के इस प्रक्रिया को पूरा करके, जैसे मैंने कहा, सुप्रीम कोर्ट की जजमेंट से लेकर, कमेटी के रिकमेंडेशन से लेकर कमीशन के रेटिफिकेशन तक, यह प्रक्रिया पूरा करके दिया हुआ अभी महायुति का आरक्षण, ये चुनावी नहीं, आम मराठा आदमी को न्याय देने का कानून है। देखिए, मराठा समाज आज खुश है, कानूनन आरक्षण मिला है, मराठा समाज का पिछड़ापन सिद्ध हुआ है, आयोग ने उसको रेटिफाई किया है। अब उसके ऊपर आंदोलन करना कोई उचित है ऐसा मुझे नहीं लगता। आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे, कायदा पारित झाला, मात्र मनोज जरांगे पाटील कुठेतरी आंदोलन करण्याच्या भूमिकेवरती ठाम आहेत। सरकार पुढे आता पुन्हा एक आता ज्या पद्धतीचा कायदा मंजूर झाला आहे तो आयोगाने रेटिफाय केला आहे। सांख्यिकी कामावर काम करणाऱ्या संस्थांनी त्याच्यावर मोजमाप केलं आणि पूर्ण क्वांटिफायबल डाटा करून कायदेशीर प्रक्रिया आणि सुप्रीम कोर्टाची दोन्ही जजमेंट्स याला विचार परिपूर्ण करून केला आहे आणि हीच खरी आरक्षणाची पद्धत आहे। त्यामुळे आंदोलनाचा विषय काही राहतो असं माझं मत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।